कार्यातून संकल्पनेतून साकार झालेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. 1 जून या कालावधीमध्ये आपण ही काल स्पर्धा पाहिली. कालचा संपूर्ण दिवस आपण या स्पर्धेचा आनंद घेतलात. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये देखील आपण प्ले ऑफ्स मध्ये आहोत, जिथे आपण एका बाजूला पाहिलं तर वाळकेश्वर रॉयल आर्कर्स हा संघ या आपल्याला पाहायला मिळतोय. एलिमिनेटर सामना आहे. मरोयाची सिच्युएशन आहे, डू ऑर डाय आहे. अभी नाही तो कभी नाही, या मॅचला जिंकायचंच आहे दोन्ही संघांना. हो, यावेळेस मात्र चांगलाच लेट कट पाहायला मिळतोय. तो डॉनच्या बॅट मधना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अमित नामोले डॉन नावाने प्रसिद्ध आहे आपल्या दक्षिण मुंबईच्या क्रिकेटमध्ये. नक्कीच चांगला आपल्याला 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला इनिंग संपवणं अनिवार्य असेल, नोंद घ्या. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळला जातोय. तिकडे मिडॉनच्या डोक्यावरना बॉल निघून जाईल, परत येतोय मैदानामध्ये. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा इरादा नसेल. तिकडे मात्र थोडा अर्ली स्टार्ट केला असता तर कदाचित झाली देखील असती, परंतु नक्कीच बॅटर कोणती रिस्क घेणार नाही. आपण जर पाहिलं तर 28 पावलांचा जवळजवळ रनअप आहे. जेवढी प्रयत्नांची पराकाष्ठा बॉलरला करावी लागते ना, तितकीच बॅटरला देखील करावी लागते रन पूर्ण करण्यासाठी, धावून रन पूर्ण करण्यासाठी. स्ट्रायकर झेडला प्रभात. हो, यावेळेस देखील पॉइंटला आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता. स्वतःवरती थोडासा नाराज असेल. बॉल मिस टायमिंग झाला बॅटची. आपण पाहिलं तर लिडिंग एज घेतली, आउटसाइड एज घेतली बॉलनी, आणि बॉल आपण जर पाहिलं तर विकेट किपरच्या मागे जाऊन डिक्लेअर झोन मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये जाऊन पडतोय. स्कोर कार्ड 1 ने पुढे सर केलं. 5 या आकड्यावरती, 5 ऑन द बोर्ड. ग्रीन पार्कच्या या मैदानामध्ये चाललेले असलेले हे वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने. ओहो, परत एकदा सेम डिरेक्शन मध्ये अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालेला, परंतु यावेळेस तितकासा संपर्क नाहीये. बॅटरच्या रडार पासून, बॅटरच्या झोन पासून बॉल मात्र थोडासा लांब डिलिव्हर केला गेला सचिन कनोजिया यांच्याकडनं. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आपल्या वाळकेश्वरला लाभलेला सचिन कनोजिया, एक प्युअर ऑलराऊंडर, ज्या खेळाडूने संपूर्ण इंडियाभर रिप्रेझेंट केलंय असा खेळाडू सचिन. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळाला हाफ ट्रॅकर बॉल, पण यावेळेस मात्र प्रभात कडून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडासा बॉल पाहिलं तर खाली राहिला, बॉलला चांगल्या प्रकारे जज केलं गेलं आणि 2 धावांसाठी देखील डिस्पॅच केलं जात आहे. स्कोर कार्ड पुढे हलेल, पुढे सरकेल. 7 या आकड्यावरती 5 षटकांचा सामना आहे. 5 ओव्हर पर साइड, 30 बॉल्स पर साइड. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल, 1 टू गो. पाहूया या शेवटच्या बॉलवरती प्रभात यांच्याकडनं किती रन्स कोरले जातील. परत एकदा सचिन. यावेळेस देखील एक बाउन्सर पाहायला मिळाला, पण थोडासा बाहेर, जर आपण पाहिला उजव्या स्टिकच्या थोडासा बाहेर हा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. पंच पुन्हा पठाण सरांनी दोन्ही हात वर करून घोषित केलं की यस, इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 8 या आकड्यावरती. सकाळी थोडासा पाऊस पडल्यानंतर प्रेक्षकांनी मधून तिकडनं बाजूला व्हायचंय. हो, यावेळेस लोवर वनचा प्रयोग. बॉल हवेत आहे, परंतु सुखरूप देखील आहे. आपण पाहिलं तिकडे पॉइंटचा फिल्डर होता खरा, परंतु बॉल थोडासा मागे गेला, नाही तर थोडासा दुविधा अडचण निर्माण झाली असती बॅटर प्रभात यांना. बॅटची लिडिंग एज परत एकदा आपल्याला घेताना दिसला होता बॉलनी. स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष टाकलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असणारे आकड्यावरती 9 रन्स ऑन द टॅली. अजूनही 24 बॉलचा खेळ. मगाशच्या मॅच मध्ये आपल्याला जबरदस्त रंगतदार लढाई पाहायला मिळाली. क्वालिफायर नंबर 1 मध्ये आपण पाहिलं वाळकेश्वर चॅम्पियन्स सोबत भिडला वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघ, आणि चांगल्या प्रकारे डिफेंड देखील करताना दिसला. चॅम्पियन्सच्या बॅटर्सला कुठेतरी रोखून धरलं, रन्स करण्यापासून कुठेतरी थांबवून ठेवलं आर्कर्सच्या गोलंदाजीने. आणि इकडे देखील एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. हे दोन्ही संघ आज जर या टेबलवरती त्यांनी 3rd आणि 4th फिनिश केलं असेल तरी सगळं अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या क्वालिटीचे संघ आहेत. सम्राट देखील या स्पर्धेमध्ये अगदीच आपली दर्जेदार कामगिरी सम्राट कडून देखील पाहायला मिळाली होती. 3 सामने ते देखील जिंकले होते. आणि एका बाजूलाच पाहिलं तर वाळकेश्वरचा मोरिया, 3 मधील 2 सामने वाळकेश्वरचा मोरिया संघ देखील जिंकला होता. टाइम लिमिट आहे मित्रांनो. 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला इनिंग संपवणं अनिवार्य असणार आहे. आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे महबूब शेख. 2nd ओव्हर राऊंड विकेट आपल्याला मारा करताना दिसेल. ह्या गोलंदाजाकडे देखील चांगला वेग आहे सामना करण्यासाठी प्रभात.
ओ पहिलाच बॉल वेगवान तेज सर्राळ टप्पा पडल्यानंतर अगदीच वेगाने बॉल आला आणि चांगला देखील कीप केला जातोय रोहित परदेशी यांच्याकडनं. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली आहे. स्कोर कार्ड कडे आपण लक्ष टाकलं तर 9 या आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. 9 ऑन द बोर्ड. परत एकदा महबूब यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मिड विकेटच्या फिल्डर आणि मिड ऑनच्या फिल्डरच्या गॅपमध्ये बॉल. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकावरती समाधान असणार आहे. थ्रो देखील केला गेलाय चपळाईने. तिकडे रन्स देखील पूर्णपणे चपळाईने धावावे लागतील. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला ना 28 पावलांचा हा विकेट आहे आणि तिकडे तुम्हाला थोडीशी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे जर तुम्हाला धावून रन पूर्ण करायचे असतील तर. आणि कुठेतरी त्यानंतर देखील थोडासा थकवा देखील जाणवला जातो. परत एकदा स्ट्रायकर सेटला आता डॉन असणार आहे. हो यावेळेस देखील पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न झाला. लिडिंग एज घेतली. नक्कीच मारायचा भलतीकडे होता आणि बॉल कुठेतरी भलतीकडे जाताना आपल्याला दिसला. स्कोर कार्डकडे आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती रन्स पोहोचतील. थोडंसं फिल्डिंग सजवताना दिसतो रोहित. पाहूया. स्लिप तिकडे मात्र सज्ज केली जाते. एक पॉइंटला फिल्डर आणला जातोय. कव्हर्समध्ये आहे. मिड ऑफ आहे. मिड ऑन आहे. तिकडे मिड विकेटच्या दरम्यान देखील फिल्डर आहे. असं संपूर्णपणे फील्ड सजवली गेली आहे. यावेळेस पुढे ठेवलाय. पायचा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळले गेले आहे. एक रन तिकडे मात्र तेजीने कंप्लीट केला जाईल. चपळाईने कंप्लीट केला जाईल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला मात्र खेळावं लागणार आहे वाळकेश्वर चॅम्पियन्स. प्रशांत दावडीकर अँड कंपनी या संघासोबत क्वालिफायर नंबर 2 मध्ये. राऊंड विकेट परत एकदा महबूब तयार. यावेळेस देखील बॉल हवेत आहे. इकडे मात्र बॉलच्या खाली आहेत साहिल आणि इकडे मात्र पकडलाय झेल. संपलाय खेळ आणि इथे मात्र माघारी परतावं लागणार आहे ते बॅटर प्रभात यांना. अगदीच पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. त्या स्ट्रोक मागे आपण जर पाहिलं तर बराचसा स्ट्रगल पाहायला मिळाला होता प्रभात यांचा देखील. तो स्ट्रोक मगासपासून त्यांना खेळायचा प्रयत्न झाला होता. बॉल पीच झाल्यानंतर थोडासा उसळी घेताना आपल्याला दिसला होता पण त्याच्यानंतर तितका फेलियर्स त्यांना मिळत होते त्या स्ट्रोक वरती आणि ॲट द एंड ऑफ द डे आपण पाहिलं तर कुठेतरी अनसक्सेसफुल राहिलेत. बॉल उंच गेला. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल हवेत गेला आणि त्याच्यानंतर आपल्याला विकेट येताना पाहायला मिळाली आहे. स्कोर कार्ड कडे आपण जर लक्ष टाकलं तर 12 या आकड्यावरती सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजून एक बॉल असेल. 1 टू गो फॉर द ओव्हर. शेवटचा बॉल या षटकातला पाहायचाय. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहे आता राकेश. अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजी देखील आपण चांगली त्यांच्याकडनं पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. आता बघूया आपल्या संघाला जेव्हा बॅटिंग मध्ये गरज आहे तेव्हा राकेश देखील त्याच्या बॅटमधून किती धावा येत आहेत. हो यावेळी पहिलाच बॉल. अगदीच आपण पाहिला लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय कव्हरच्या दरम्यान. 1 रन त्या बॉलवरती कंप्लीट केला जातोय. चांगला स्ट्रोक खेळला गेला. आपण पाहिलं तर अगदीच ऑन द राईन जो स्ट्रोक म्हणतो आपण त्याला मात्र खेळलं जात आहे. स्कोर कार्ड पुढे सरकेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावरती 13 ऑन द बोर्ड. अजूनही 18 बॉल्सचा खेळ बाकी आहे. किती धावा इकडनं अजून पुढे जोडल्या जातील. जेवढ्या जोडल्या जातील तेवढ्या प्लस आहेत. तेवढ्या इम्पॉर्टंट आहेत. सामन्याचा आनंद आपण जर पाहिलं तर प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील घेऊ शकता. घरी बसल्या आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, टीव्ही स्क्रीनवरती, स्मार्ट टीव्हीवरती, लॅपटॉपवरती, ज्याच्यावरती तुम्हाला आनंद घेता येईल त्याच्यावरती तुम्ही आनंद घेऊ शकता या मॅचेसचा. आणि मैदानात आला तर अतिउत्तमच आहे कारण की पाऊस देखील नाहीये. अगदीच आसमान देखील साफ आहे. आकाश देखील साफ आहे. कुठेही चिन्ह नाही आहेत पावसाची. मैदानामध्ये देखील येऊन आपण लाईव्ह या सामन्यांचा आनंद देखील घेऊ शकता. ग्रीन पार्कचं हे मैदान वाळकेश्वरच्या प्रत्येक जनतेच्या, वाळकेश्वरच्या प्रत्येक खेळाडूच्या अगदीच हृदयाच्या जवळ असलेलं हे मैदान आहे ग्रीन पार्कचं. नवीन ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल. परत एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो राकेश यांच्याकडनं. अगदीच चांगली उंची आहे आणि आपण पाहिलं तर थोडासा बॉल ऑन द राईज जरी झाला, थोडा बॉल राईज जरी झाला तरी त्यांना चांगला पिक केला जातोय राकेश यांच्याकडनं. अगदीच टेक्स्टबुक क्रिकेटिंग शो आपण ज्याला म्हणतो. अगदीच प्रॉपर स्टान्स, त्याच्यानंतर प्रॉपर कव्हर ड्राईव्ह, पुलचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो परत एकदा चांगलाच बॉल. पहा हा बॉलरचा कमबॅक आहे. पहिला बॅटरचा रेंज काय आहे, बॅटर कुठल्या रडारमध्ये जास्त स्ट्रोक्स खेळतोय आणि त्याच्यापासून आपण कुठे लांब ठेवायला हवं तसा टाकलाय. ज्याप्रमाणे मी वारंवार सांगतो ना,
आजकाल मॉडर्न डे क्रिकेटमध्ये प्रत्येक जण प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करतो. बॉलर देखील बॅटरचा अभ्यास करतो, बॅटर देखील बॉलरचा अभ्यास करत असतो. परत एकदा चांगला बॉल. बरं यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला. एक चांगलीच आयडिया भेटली, बॉलला जज केलं आणि चांगला स्ट्रोक खेळला जातोय 2 साठी. स्कोर कार्ड पुढे सरकेल. 17 ऑन द बोर्ड, 17 या आकड्यावरती. सकाळी आपण पाहिलं तर पहिल्या मॅचच्या दरम्यानच आपल्याला मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावताना दिसली होती. म्हणून मैदानाच्या जर आपण आजूबाजूला पाहिलं तर थोडासा चिखल देखील झालाय. थोडेसे खेळाडू देखील आपण आज स्लिप होताना पाहिले, कोणी डाईव्ह मारताना पाहिलं. या पावसाळी क्रिकेटमध्ये रबर बॉलचा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. जी स्पर्धा खऱ्या अर्थाने टेनिस बॉलवर होणार होती त्याची जागा मात्र रबर बॉलने घेतली आहे. यावेळेस पाहायचंय, यावेळेस खूपच बाहेर होता. वाईटचा इशारा, डेंजर एंट्री आहे 2 आणि आपण पाहायचंय डॉन अगदीच सुखरूप मध्ये क्रीज मध्ये पोहोचतायत. अगदीच वेगाने पोहोचला. मुझे रोकेगा कौन, मैं तू हो डॉन असं मात्र सांगितलंय. स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष टाकलं 19 या आकड्यावरती आहे. अजून 3 बॉल्सचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं अमित नामोले स्लिप मध्ये मेहबूबला तिकडे मात्र सज्ज केलं जात आहे फ्लाइंग स्लिपला. ओहो यावेळेस पहा थोडासा घुटना वाकवला, बँड झाला आणि आपण पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावर हा स्ट्रोक खेळला जातोय. चांगला स्ट्रोक येतोय डॉनच्या बॅट मधना. 2च्या आकड्यांनी पुढे सरकला जाईल. आता इथे इनिंग्स बिल्ड करणं खरोखर गरजेचं आहे आणि ती करताना दिसतायत, कारण की एलिमिनेटर मॅच आहे. तुमच्यासाठी ही करो या मरो सिच्युएशन आहे. इकडनं जर तुम्ही पराभूत झाला तर संपूर्ण 1 वर्ष या स्पर्धेची वाट बघावी लागणार आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदीच ऑन द राईज खेळलेला फटका, परंतु परत आलाय मैदानामध्ये. बॉल बिल्डिंगला लागलाय. येस 2 रन मिळतील तिकडे. डॉननी पहिला बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय, बिल्डिंगला लागलाय, डिक्लेअर झाला. नक्कीच मी आयोजकांना विनंती करेल जर बॉल लांबच लांब गेला तर कुठेतरी चौकार षटकार पण द्यावेण्यात यावे. बॅट्समन खूप मेहनतीने बॉल मारतो. लांबच परत एकदा फुल केलाय. पाहायचंय झाडाच्या आतमधून बॉल परत एकदा येतोय. तिकडे रोहित जातोय बॉल वरती. चिखलामध्ये जाईल बॉल. 1 रन पूर्ण केला जाईल. धावून कंप्लीट केला जाईल. धाव संख्या 24 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल्स झाल्यात. 24. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. 4:30 वाजलेत. त्याच्यानंतर आपल्याला क्वालिफायर नंबर 2 खेळवायची आहे, जिकडे वाळकेश्वर चॅम्पियन्स आपला वाट बघते. कोणता संघ असेल जो वाळकेश्वर चॅम्पियन्स सोबत 2 हात करेल क्वालिफायर नंबर 2 च्या सामन्यामध्ये. आणि त्यांच्यानंतर मेगा 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 फायनल आपल्याला पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा. या मॅच पासून 3री मॅच असणार आहे ग्रँड फिनालेची. आपल्या स्पर्धेचे मान्यवर आयोजक सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक तसेच दक्षिण मुंबईचे लोकसभा समन्वयक आदरणीय प्रमोदजी मांद्रेकर साहेब देखील काहीच वेळात उपस्थित राहतील. महबूब कडे बॉल सोपवला जातोय. शेवटच्या 2 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. 30 बॉल्सचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो इकडे. 5 षटकांचा निर्णय घेतला आपण प्ले ऑफ साठी आणि आता ज्याप्रमाणे आपण घड्याळात पाहतोय अगदीच योग्य निर्णय म्हणावा लागेल. 12 बॉल्सचा खेळ अजूनही बाकी आहे. डॉन अजून स्ट्राइक वरती आहे. ओहो पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार पाहायला मिळाला. अगदी जोरदार बॉल पाहायला मिळालाय. इकडे मात्र वेगाने मात केली आहे. पहा पहिल्याच बॉल वरती अगदीच पेसने सुरुवात करतोय महबूब. आपल्या गोलंदाजीची छबी दाखवतोय. आपल्या गोलंदाजीची छाप एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उमटवताना दिसतोय. ज्या गोलंदाजीसाठी जाणला जातो, ज्या पेस साठी जाणला जातो महबूब. ओहो परत एकदा कट करण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं बॅटची कड होती. रोहित देखील नाराज आहे, स्वतःवरती डिसअपॉइंट आहे. कॅच झाला असता परंतु क्लोज किपिंग करतायत आणि तितकंसं सोपं नाहीये.
आपण जर पाहिलं महबूबला भरपूर स्पीड आहे आणि वेगवान बॉल येतो, अगदीच क्विक रिफ्लेक्स पाहिजे, परंतु नक्कीच तितकंसं सोपं नाहीये हा बॉलला पकडणं. हा यावेळेस परत एकदा आपला क्लास दाखवताना दिसतोय. ज्या शोधाच्या फटक्याच्या शोधात आपल्याला सातत्याने डॉन दिसतो ना, तो फटका मात्र त्याने खेळलाय. अगदीच चांगला गुणवंत फलंदाजाच्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट देखील चांगलं खेळलं जातं प्रशांत 11 वाळकेश्वर या संघाकडनं. त्याच्यामध्ये देखील आपण डीकेला पाहिलंय, डॉन देखील खेळताना दिसतो. ओहो, परत एकदा बॅटची कट घेतली होती. पाहायचं 1 रन पूर्ण करण्याचा इरादा आहे आणि तो पूर्ण देखील केलाय. इकडे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. तितकंसं आपण जर पाहिलं तर या बंदग्राऊंडच्या क्रिकेटमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मॅटर करत नाही. जेव्हा खुलं मैदान असतं तिकडे मात्र सातत्याने बॉलरला फील्ड चेंज करावी लागते. पण हे आपलं बंदग्राऊंडचं क्रिकेट आहे, इकडे डिक्लेअर स्वरूपात रन्स भरपूर आहेत, तर तितकंसं चेंजेस फिल्डिंगमध्ये करावे लागणार नाही आहेत. राकेश असणार आहे स्ट्राईक वरती. अगदीच चांगला स्टान्स, चांगले स्ट्रोक प्लेइंग आहे राकेशकडे देखील. ओहो, लांबूनच खेळायचा प्रयत्न झाला, परंतु यावेळेस मात्र रोहित परदेशी यांच्याकडनं कोणतीही चूक नाहीये. आपण पाहिलं तर विकेटच्या मागे घेतलाय कॅच आणि संपवलाय तो खेळ राकेश यांचा. आपल्याला पाहिलं तर विकेट नंबर 2 माघारी परततोय, दुसरा गडी माघारी परततोय तो राकेश यांच्या रूपामध्ये आणि झटका लागतोय. आपण जर पाहिलं तर वाळकेश्वरचा मोर्या या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वसंत, वाळकेश्वरचा मोर्या आणि वाळकेश्वरचा सम्राट. अगदीच आपल्या लाडक्या गणरायाची 2 नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही संघांमध्ये. गणराज, आपला गणराया कोणत्या संघाच्या पाठी मागे आपला कृपा आशीर्वाद देतोय नक्कीच पाहूया, कारण की एलिमिनेटर आहे, इकडे जिंकायचंच आहे. हो, पहिलाच बॉल पुल केलाय आणि नक्कीच अगदीच कूल पुल पाहायला मिळतोय. सिंगल आहे, 1 रन मिळेल या बॉलवरती. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 4 षटकानंतर 28 ऑन द बोर्ड. धावफलकावरती 28 धावा लागल्या आहेत. चला मित्रांनो, सम्राट, वाळकेश्वर सम्राट थोडीशी घाई करा. 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये इनिंग संपवायची आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. जितक्या लवकर मॅचेस इथे संपतील तितकं चांगलं. आपण प्रेझेंटेशन सेरेमनी, बक्षीस समारंभ देखील आहेत. तुमच्यापैकीच कोणतरी खेळाडू त्याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक भेटेल. त्याच्यानंतर तुमच्यामधलाच कोणतरी इकडचा बेस्ट बॅटरचा किताब घेईल. तुमच्यामधलाच कोणतरी बेस्ट बॉलर असेल आणि तुमच्यामधलाच कोणतरी मालिका वीर असणार आहे. तर तेव्हा देखील आपल्याला मोठा जल्लोष करायचा आहे, आपला विजयाचा जल्लोष वेगळा करायचा आहे. तर हे सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. तर त्यामुळेच तुम्ही जितका वेळ आता खर्च कराल तितका आपल्याला रात्री थोडासा जल्लोष कमी करायला मिळेल. त्याबरोबर रोख रक्कम देखील आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जीतकडे शेवटच्या ओव्हरचं दायित्व डॉन स्ट्राईकवर. पहिला बॉल खूप इकडे पाहिला आउटसाइड ऑफ. व्हॉट अ बॉल. इकडे मात्र वाईडच्या नादामध्ये मात्र डॉननी हा बॉल सोडला जातोय. त्यांनी कुठेतरी अपेक्षा केली की हा थोडासा बाहेर असेल. डॉट आलाय. चांगलाच बॉल बॅटरच्या रेंज पासून संपूर्णपणे बाहेर टाकला गेला. वेल बोल्ड. यावेळेस खूपच बाहेर. हो, तिकडे मात्र डेंजर एंडलाय डॉन आणि पाहायचंय मिस फील्ड. 1 रन पूर्ण केला जातोय. अशीच आपण विकेट पाहिली होती काल. नोचा इशारा झालाय. येस येस, बीमर आहे. 9+1 अशा 2 धावा मिळतील. बीमरचा नो आहे, थ्रोचा नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. बीमरचा नो आहे, बीमरचा. अबाउट द वेस्ट हाईट.
चला मित्रांनो, प्लीज आपल्याला विनंती असेल, सचिन रोहित प्लीज थोडंसं सहकार्य करा, कारण की अंपायर स्वतःच रिव्ह्यू घेऊ शकतात, प्लेयर्स रिव्ह्यू नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. थोडासा अनियंत्रित बॉल नक्कीच पाहायला मिळाला होता जीत यांच्याकडून. पहिला बॉल चांगला टाकल्यानंतर थोडंसं नियंत्रण बॉलवरचं सुटलं आणि हो, यावेळेस देखील लोफ्ट केलाय ऑन द राईज, एक पाय पुढे टाकून बॉलला पोहोचवलाय, डिस्पॅच केलाय ते कव्हर्सच्या डोक्यावर. 2 धावांसाठी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय तो बॅटर वसंत यांच्याकडून. स्कोर कार्डकडे लक्ष टाकलं तर 32 32 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. शेवटचा षटक, शेवटच्या षटकातील 4 बॉल, डावकुरा मारा करणारा जीत परत एकदा. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली 2-2 आलेत आणि सक्सेसफुल कॅच. सचिन कनोजियाच्या कॅच हातातून असे झेल नक्कीच कुठेतरी सुटताना आपल्याला दिसले नाहीयेत आणि एक चांगला जज केलेला कॅच, रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाला सचिन यांच्याकडनं आणि माघारी परततोय तो बॅटर वसंत. 1 मोर डाऊन फॉर वाळकेश्वरचा मोर्या. इकडे मात्र विकेट पडण्याचा सिलसिला थोडा आपल्याला कायम दिसताना पाहायला मिळाला वाळकेश्वरचा मोर्या संघाचा. सुरुवात देखील चांगली पाहायला मिळाली होती, पण त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विकेट बऱ्याचशा इकडे मात्र गेल्या. स्कोर कार्डकडे पाहिलं 32 वरती थोडासा स्थिरावलाय, मंदावलाय, शांत झालाय. येणारे 3 बॉल स्ट्रायकर्स एंडला नवीन बॅटर असेल, आंतरराष्ट्रीय नियम आता आला आहे त्याच्याप्रमाणे क्रॉस करू शकत नाहीये बॅटर, नवीन बॅटरला स्ट्राईक घ्यावी लागते. त्या नियमाप्रमाणे नवीन बॅटर स्ट्राईक वरती असणार आहेत. मनीष गुरव, नक्कीच मनीष गुरव, त्याचे खेळाडू मनाचा सील भावा कुठेतरी फिराव. 32 ऑन द बोर्ड, 3 मोर टू गो. 3 बॉल अजून बाकी आहेत. थोडासा जवळ खेळाडूला सजवलं जात आहे मेहबूब तिकडे. हो, परत एकदा पहिलाच बॉल, अगदी जागा बनवून खेळलेला स्ट्रोक, ऑफ साइड वरती येऊन नक्कीच चांगला स्ट्रोक खेळला गेलाय तो. मिड विकेट रिजन मध्ये, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जाईल बॉल. 2 धावांसाठी स्कोर कार्ड पुढे सरकेल 34 या आकड्यावरती. 34 ऑन द बोर्ड. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहे. 2 टू गो. कुठपर्यंतची बजल मारतोय पाहूया मोर्या संघ. हो, व्हाट अ बॉल. इकडे अपील जोरदार झाली आहे अँड यस, हिट हॅज बीन गिवन. LBW लेग बिफोर विकेट स्वरूपामध्ये मुन्ना पठाण सरांचा हात झालाय वरती, माघारी परतावा लागेल मनीष यांना. नक्कीच आपण पाहिलं डावकुऱ्या हाताचा जीत. तिकडे मात्र त्याने 2 विकेट मिळवून दिल्या. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक, अगदीच वेगवान बॉल, हालचाल करायला मिळालीच नाहीये. वाईड काढण्याचा प्रयत्न झाला होता खरा, पण बॉलचा वेग डायरेक्ट जाऊन आदळला पायावरती आणि तिकडे मात्र स्टंपच्या लाईन मध्ये बॉल असल्या कारणामुळेच आपला नियम आहे लेग बिफोर विकेटचा. मुन्ना पठाण सरांनी तिकडे मात्र हात वर केला आणि घोषित केलं यू हॅव बीन गॉन. विकेट नंबर 4 फॉर वाळकेश्वरचा मोर्या. शेवटचा बॉल. One remains for the over and the innings as well. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती चांगलाच टप्पा आणि चांगलीच लाईन, चांगलीच लेंथ. फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 5 येते आणि आपण पाहिलं शेवटच्या बॉल वरती कुठलीही धाव मिळणार नाहीये. इकडे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग अखेर जर धाव फलकावरती धावसंख्या पाहिली तर लगावली जाते 34 रन्स ऑन द बोर्ड. आणि जेव्हा बॅटिंग करण्यासाठी उतरेल वाळकेश्वरचा सम्राट हा संघ, तेव्हा त्यांना 30 बॉल 35 धावांचं असेल आव्हान. 30 चेंडू 35 धावा, जवळजवळ 5.5च्या सरासरीने इकडे मात्र धावसंख्या करावी लागणार आहे. एलिमिनेटर नंबर 1 आपण पाहतो. करो या मरो, डू ऑर डाय सिच्युएशन असलेली ही मॅच दोन्ही संघांसाठी. कोणता संघ इकडनं हा सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, वाळकेश्वर चॅम्पियन सोबत क्वालिफायर नंबर 2 खेळेल, आणि कोणता संघ या पूर्ण स्पर्धेमधून इकडून थांबेल, रजा घेईल, हे नक्कीच आपण पाहूया सेकंड इनिंगच्या खेळामध्ये. आणि सेकंड इनिंगचा खेळ जेव्हा चालू होईल आपल्या सोबत जोडले जातील संपूर्ण मुंबई नगरीतला आपला गोड बुलंद आवाज रोशन पाताडे सरांसोबत.
चला दोन्ही टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर आता मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय जिंकण्यासाठी. मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगलं टार्गेट इथे सेट करण्याचा प्रयत्न केला गेला पहिल्या डावातून. मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना 34 धावा बनल्यात आणि 35 धावांचं आता मात्र आव्हान आहे. स्पर्धा हळूहळू होतं जशी अंतिम टप्प्याकडे चालू लागलेली आहे तसं मात्र प्रेक्षकांची गर्दी सुद्धा मैदानावरती वाढू लागलेली आहे. स्थानिक क्रिकेटचे चाहते जे आहेत ते मैदानावरती आता हळूहळू गर्दी करू लागलेले आहेत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. आमचे सर्व पुरस्कर्ते, आमचे सर्व बक्षीसदाते, त्याचबरोबर आमचे सर्व मार्गदर्शक सर्वांचंच हार्दिक स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. आणि आता मात्र या चालू असलेल्या एलिमिनेटर 1च्या राऊंडचा आपण आता मात्र दुसऱ्या डावाचा खेळ बघणार आहोत. 35 टू विन. 30 चेंडू आणि 35 धावांचं आवाहन समोर ठेवलं गेलंय. गणरायाच्या आशीर्वादाने आज दोन्ही टीम मैदानावरती पूर्ण ताकदीनिशी उतरल्या होत्या. सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस जिंकल्या, परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र दुसऱ्या दिवसातून दोन्ही संघाला एका मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आणि ही मॅच जी आहे ती डू ऑर डाय सिच्युएशन आहे, म्हणजे करो वा मरोची परिस्थिती आज दोन्ही टीमवरती आहे. कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की वाळकेश्वरचा मोरिया आणि वाळकेश्वरचा सम्राट हे दोन क्वालिफायर राऊंडमध्ये खेळतील, क्वालिफायर 1 खेळतील, परंतु तिकडे तसं झालं नाही. अगदी आज सकाळच्या सत्रामध्ये पराभव ज्या वेळेला पत्करावा लागला त्यावेळेला मात्र दोन टीमला आता एलिमिनेटरमध्ये खेळावं लागतंय. आणि या एलिमिनेटरमध्ये खेळत असताना मात्र जो संघ इथे जिंकेल तो मात्र क्वालिफायर 1 मध्ये पराभूत ठरलेला संघ म्हणजेच वाळकेश्वर चॅम्पियन सोबत आणखीन एक सामना खेळेल. आणि त्यानंतर मात्र जो पराभूत ठरेल तो पराभूत ठरलेला संघ जो आहे त्यांचा प्रवास मात्र या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीमधून इथेच थांबणार आहे. तर दोन्ही टीमला मात्र शुभेच्छा देऊन मात्र जाऊया लगेचच या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे, ज्या ठिकाणी मात्र 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी साहिल आणि सचिन अशी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली ती सम्राट संघाकडून. आणि मोरिया संघाकडून मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन मात्र वसंत महादे हा गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती बघा साहिल सारख्या फलंदाजाचा झेल हातातून निसटलाय. महत्वपूर्ण विकेट. कॅचेस किती महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये. पहिल्याच बॉलवर ऋषभकडनं एक बिग मिस्टेक झाली आहे, मोठी चुकी झाली आहे. कॉट बिहाइंडची संधी होती, बॉल हाताला लागला सुद्धा परंतु हातामध्ये आला नाही. हात आई लेकिन मुंह ना लगी. साहिलला जीवनदान मिळते. आता या जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. परत एकदा बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र गोलंदाजाला रीड करतोय साहिल, कारण पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळालं. त्यानंतर मात्र आता आपण जर पाहिलं तर वसंत महादे एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन सुरू करतोय. एक चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरला. दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. एक बिग फाईट असणार, एक महत्वपूर्ण मॅच असणार. डू ऑर डाय सिच्युएशन, करो वा मरोची परिस्थिती दोन्ही टीम वरती. वारा सुटलाय मैदानावरती. या वेळेला मात्र कव्हर्सच्या दिशेने मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला क्षेत्ररक्षकांच्या दिशेनं. बॉल मात्र डिक्लेअरकडे जातोय का, बाहेर गेलाय. येस, नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल ज्या वेळेला बॉल तुमच्याकडे येईल, स्पेशली आपल्या मैदानाच्या गेटवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना एक सूचना आहे की बॉल जर तुमच्या दिशेने आला बॉल आपण पकडू नका. वसंत मादे या वेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय वसंतच्या बॉलसाठी. साहिल आणि सचिन मागील दोन्ही दिवस मात्र खूप चांगला खेळ राहिला या दोन्ही खेळाडूंचा. मगाशी मात्र साहिल थोडासा लवकर आउट झाला होता, त्यामुळे त्याला कुठेतरी लवकर आउट माघारी परतल्यानंतर मात्र त्यांच्या टीमला मात्र त्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा मात्र डाऊन दी लेग साइड, पुन्हा एकदा लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू हाताला जातोय तो वसंतच्या माध्यमातून. अनुभवी गोलंदाज आहे तसं बघायला गेलं तर वसंत सुरुवातीचे 2 चेंडू त्याने खूप चांगल्या रीतीने हाताळले. त्यानंतर एक डिक्लेअर स्वरूपातली धाव आली आणि आता मात्र 2 व्हाईट बॉल हाताळले गेलेत ते वसंत महादेच्या माध्यमातून. आणि या वेळेला मात्र बॉल हवेत आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. एक जीवनदान तर मिळालं, परंतु या वेळेला साहिलची विकेट मिळाली आहे.
जीवनदानाचा पुरेसा फायदा उचलता आलेला नाहीये. हवेत फटका खेळून झेल बाद होतोय साहिल. बाकी मॅच चालू असताना बाहेरून प्रेक्षकांनी मैदानात येऊ नका. पंच जरा वॉर्निंग द्या त्यांना. यानंतर मात्र जर प्रेक्षक मैदानामध्ये आले तर मोरिया टीम आपल्याला विनंती आहे, आपला जो बाहेरचा प्लेअर आहे मैदानात आला जर पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच चालू असताना आपण मैदानात येऊ नका. नवीन फलंदाज जीत गुज्जर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल याही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर लवकर आउट होऊन माघारी परतलाय. सध्या स्कोर जर आपण पाहायला गेलो तर धावफलकावरती 3 धावा आणि नुकतीच साहिलची विकेट आलेली आपण बघतोय. 5वा चेंडू या वेळेला लेग स्लिपची गरज होती कुठेतरी. डावखुऱ्याचा फलंदाज जीत गुज्जर मात्र मैदानावरती दाखल झाला होता. पाठीमागे मात्र डिक्लेअर स्वरूपातली एक सिंगल धाव त्या ठिकाणी पंच घोषित करतायत. एकेरी धावेसोबत मात्र 5 चेंडू पूर्ण होतील. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 4 धावा. पाठलाग मात्र करायचा सामना जिंकण्यासाठी तो 35चा. 5 ओव्हरची मॅच, एलिमिनेटर 1चा राऊंड आपण पाहताय. आणि पुन्हा एकदा बॉलला सोडून दिलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय परत एकदा. थोडासा डावखुऱ्याचा फलंदाज समोर आल्यानंतर दिशा का भटकला जातोय तो गोलंदाज वसंत मादे. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा लाऊड अपील केली आहे, परंतु ती अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली. लेग बिफोर विकेटसाठी केलेली मागणी मात्र फेटाळून लावल्यानंतर लेग बायच्या स्वरूपातली एक सिंगल धाव तिकडे धावून काढली गेली. शेवटचा बॉल शिल्लक होता आणि एकेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या या लेग बायच्या स्वरूपात आलेल्या सिंगल सोबत पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि 1 गडी बाद धावसंख्या झाली ती 6. 6 ऑन दी बोर्ड विद द लॉस ऑफ 1 आफ्टर फर्स्ट ओवर. पहले ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 6 रन. एक शानदार शुरुआत यहां पर गेंदबाजों द्वारा. जैसे कि हमने देखा साहिल को इस बार जल्दी वापस लौटाया पैविलियन की दिशा में. जीत गुज्जर आए थे बल्लेबाजी के लिए. एक वाइड बॉल जीत के सामने डाली गई, लेकिन उसके बावजूद अगर बात करें तो आखिरी बॉल जो वो बेहतरीन लाइन और लेंथ के साथ डाली. भले ही अपील को मान्यता नहीं मिली, लेकिन लेग बाइज के तौर पर का एक सिंगल वहां पर जरूर मिलेगा. एक्स्ट्रा के साथ समाप्ति हुई है पहले ओवर की और पहले ओवर का खेल समाप्त होते हुए 1 विकेट के नुकसान पर 6 रन. दत्तात्रेय कोपरे ओवर नंबर 2 लेकर जीत गुज्जर के लिए. दत्तात्रेय कोकरे, माफ करें. हळूहळू मात्र स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे वळू लागलेली आहे. स्लोअर वन डिलिव्हरी गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, परंतु दिशा थोडीशी भरकटलेला पाहायला मिळाला. दत्तात्रय व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र त्या ठिकाणी केली जाते. अवांतर धावांमध्ये भर पडते. एक्स्ट्रा रन्स मिळतात टीमला. स्वैर चेंडूचा मारा तिकडे केला गेला तो दत्तात्रय कोकरेच्या माध्यमातून. 7 विथ द लॉस ऑफ 1 नाव. 1 गडी बाद 7 धावा या व्हाईट बॉल नंतर स्कोर कार्ड वरती. आणि जबरदस्त टप्पा या वेळेला. खूप चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. फलंदाजाला बीट करतायत या वेळेला दत्तात्रय. गतीमध्ये चांगला बदल त्या ठिकाणी केला गेला होता. सचिन थोडासा कानमंत्र जीतला देतोय. दोन्ही डावखुरी हाताचे फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. एका बाजूला सचिन कनोजिया, दुसऱ्या बाजूला जीत गुज्जर. आणि या वेळेला अगदी स्लॉट मध्ये टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तिकडे सुद्धा चौकाराची संधी आहे. टेरेसवर जर बॉल गेला तर काल एक चौकार आपण आलेला पाहिला होता, परंतु पुरेशी ताकद नव्हती. 2च धावांवर समाधानी राहावं लागेल जीतला. संघाचा धावफलक मात्र 9-1.
आणि आता मात्र समोर खेळलाय, तिसऱ्या माळ्यापर्यंत मजल मारली अगदी समोरच्या बिल्डिंगच्या. आणखीन एक 2 धावांचा फटका येतोय जीत गुज्जरच्या बॅटमधून. सरळ बॅटने खेळला गेलेला फटका, सीधी बॅट, नो बकवास. मात्र 2 धावा तिकडे मिळतील आणि या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये, एकावर एक 11 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या ओव्हरच्या आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. जीत गुज्जर जबरदस्त फटकेबाजी करतोय या वेळेला दत्तात्रय कोकरेच्या गोलंदाजीवरती. थोडस प्रेशर करण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय, फक्त खेळपट्टीवर शॅडो पडणार नाही याची आपण काळजी घ्या. परत एकदा हवेत फटका सजवलाय, लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. 2 धावा तर खूप सहजतेने मिळतील अशा फटक्यांसोबत. अशाच 2-2 धावांचे फटके खेळावे लागणार आहेत आज सकाळच्या सत्रापासून. मात्र समीकरण आणि स्पर्धेचा आज अंदाज आपण जर घेतला तर पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने धावा चेस होत होत्या, परंतु आज सकाळच्या सत्रापासून धावा चेस होत नाहीयेत. परंतु या मॅच मध्ये आता कुठेतरी एक माफक अशी धावसंख्या चेस करायची आहे सध्या सम्राट या संघाला. म्हणजेच एका बाजूला आपण जर पाहिलं तर वाळकेश्वरचा मोरी आहे आणि एका बाजूला वाळकेश्वरचा सम्राट आहे. गणरायाच्या आशीर्वादाने मात्र दोन्ही टीम आज इतपत तरी पोहोचले. तिथून पुढे कोणाचा प्रवास राहील आणि कोणाचा प्रवास थांबेल. व्हाईट बॉल, पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा रनची घोषणा. दत्तात्रय कोकरे आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय, कंट्रोल मात्र मिळत नाहीये बॉलवरती. गोलंदाजी मार्क वरती मात्र आल्यानंतर मात्र सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळले, परंतु आता मागील काही चेंडूंकडे जर लक्ष टाकलं तर नियंत्रण थोडासा विसरलेला दिसतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, परत एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. आणि या व्हाईट बॉलमुळे मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जवळपास 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि आतापर्यंत जवळपास 7 चेंडू हाताळून बसलाय, त्यामध्ये 3 एक्स्ट्रा धावा त्याने खर्च केले. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण, 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एक गल बदलतोय, ओव्हर द विकेट येतोय आणि या ओव्हर द विकेट आल्यानंतर मात्र फायदेशीर ठरतंय. विकेटचं पतन होईल, दत्तात्रय कोकरेला मिळते जीत गुज्जरची विकेट. वाळकेश्वरचा मोरिया संघाला या वेळेला आणखीन एक सफलता मिळते आणि वाळकेश्वरचा सम्राट संघाला हा दुसरा धक्का लागेल. साहिल मागोमाग आता जीत गुज्जर सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परततोय. न्यू बॅटर जाईल मैदानाच्या आतमध्ये, रोहित परदेशी. एक भव्य आयोजन. पुन्हा एकदा मात्र आपण पाहताय डाऊन द लेग साइड जाणारा बॉल. दत्तात्रय कोकरे कधी चांगली गोलंदाजी करतोय, कधी दिशाहीन गोलंदाजी करतोय. मागील बॉलवर विकेट मिळाली, परंतु लगेचच आणखीन एक व्हाईट बॉल त्याने हाताळला. आणखीन अतिरिक्त रन्स येत आहेत. एक्स्ट्रा रन्समुळे संघाची धावसंख्या ही पुढे बऱ्याच चांगल्या स्थितीमध्ये आता 16. आणि या वेळेला हा परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉक केलं, फलंदाजाला बांधून ठेवलं, जखडून ठेवलं. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलं तर 16वर 2 आहेत. 18 चेंडूत 19चा अजूनही पाठलाग करायचा आहे. दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारी ही मॅच आहे. दोन्ही टीम चांगली फाईट करण्याचा प्रयत्न करतील, कारण जर यामध्ये जिंकलात तर पुढील मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. परंतु पराभूत ठरला तर मग मात्र या स्पर्धेतून तुम्हाला घरी जावं लागेल. या स्पर्धेतला प्रवास तुमचा इथेच थांबणार आहे. कोणती टीम मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होणार, कोणती टीम गाडी क्रमांक 15-52 मध्ये बसणार, याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. सचिन कनोजिया 18 चेंडू 19 धावांचा पाठलाग करायचा असताना स्ट्राईकवर येतोय. पुन्हा एकदा वसंत महादे ओव्हर नंबर 3 घेऊन वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच असेल, वसंत विरुद्ध सचिन. आपटलेला बॉल आणि आपटलेल्या चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये पुल केलं.
2 धावांचा फटका येईल. अजूनही सांगता येणार नाही की या मॅचचा विजेता कोण असेल, सम्राट की मोरिया, मोरिया की सम्राट. चांगली फाईट सुरू आहे दोन्ही टीम कडून, मात्र चढाओढ चालू आहे. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी एक्स्ट्रा रन्स तर कधी डॉट बॉल, कधी विकेट. पुन्हा एकदा मात्र सचिन कनोजियाच्या बॅटमधून मैदानात मध्ये बॉल आलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल. रोहित परदेशी स्ट्राइक वरती येतोय. आपटलेला बॉल हवेत आहे, विकेट पटकावण्याची संधी. बघूया काय घडतंय. झाडात मध्ये बॉल चाललाय, परंतु झाडातून बॉल मैदानावरती आला जरूर, परंतु एकच धाव घेण्याची संधी तिकडे मिळते फलंदाजांना. एकेरी धाबेसोबत आता मात्र संघाच्या धावसंख्येकडे थोडंसं लक्ष टाकूया. 20 धावा स्कोरबोर्ड वरती बनलेले आहेत, 2 गडी बाद. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. इक्वेशन आपण जर पाहिलं तर गरजेचं आहेत 15 चेंडूत 15 धावा. रन बॉल इक्वेशन. वेगवान बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळाला. गोळीच्या वेगाने बॉल पाठीमागे गेला होता. फलंदाजाला तर बीट केलंच, परंतु विकेट किपरलाही बीट करताना दिसले. चांगल्या वेगाने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बीट झाले सचिन कनोजिया. डॉट बॉल येतोय. चौदा चेंडू आणि 15 धावा. मोरियाला जर मॅच जिंकायची असेल तर अशाच डॉट बॉलची गरज आहे, विकेटची गरज आहे. परंतु फलंदाजांना मात्र आता धावा बनवायच्यात प्रति ओव्हर. मात्र त्या ठिकाणी आपण जवळपास जर पाहिलं तर 7.5ची सरासरी. या वेळेला मात्र थोडासा जास्त उसळी घेतलेला चेंडू होता. फाईन लेग कडे जाईल आणि एका धावेची घोषणा आहे की 2 धावा मिळणार हे जाणून घेऊया. 2 धावांचा इशारा आलाय पंचांकडून. आता 13 चेंडू 13 धावा. परत एकदा रन बॉल इक्वेशन बघायला मिळतंय. मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण. जोपर्यंत सचिन कनोजिया स्ट्राइक वरती आहे, मला वाटतं वेगाने धावा येतील आणि तेच घडतंय या वेळेला. 2 धावांचा इशारा येतोय पंचांकडून पुन्हा एकदा. 2-2 धावांच्या या फटकेबाजीमुळे संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 24 या धावसंख्येवर. आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडूत 11 धावांची आवश्यकता असेल. मोरिया संघ आता विचारात पडतोय, कारण जोपर्यंत सचिन आहे असे 2-2 धावांचे फटके जर येत राहिले तर मला वाटतं 11 धावा काही त्यांच्यासाठी खूप मोठं लक्ष नाहीये. दोन्ही टीम मध्ये प्रेशर मध्ये आहेत, दडपणाखाली आहेत. काहीही घडू शकेल या मॅच मध्ये. दोन्ही बाजूला समान संधी देणारा सामना आहे. बाकी प्रेक्षकांनी कोणी मैदानात जाऊ नका प्लीज, आपल्याला विनंती आहे. हा चल बेटा सेल्फी ले ले रे. मला वाटतं ही सेल्फी आता फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर व्हायरल होणार आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर सचिन कनोजिया एक ऑल इंडिया आपण जर पाहिलं तर खेळणारा खेळाडू आहे. अगदी संपूर्ण भारतभर या नावाची चर्चा राहिली आहे. विशेषतः आपण जर पाहिलं तर वेस्ट बेंगॉल इथे दरम्यान मात्र कुठे जातोय बॉल त्या ठिकाणी आपण नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत प्रभात बावकरला पाहतोय. चांगली नजर टिकवून धरली. शेवटला बॉलला मात्र गॅदर केला आणि तिथे मात्र थ्रो केला परत गोलंदाजाच्या दिशेने. आणखीन एका सिंगल सोबत मात्र आता हळूहळू स्कोर जो आहे तो चांगल्या स्थितीत पोहोचतोय. 25 ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 25 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पुलरलेचा बॉल या वेळेला थ्रू जर गेला तर समोर गेलाय बॉल. पाहूया किती धावा मिळणार आहेत. बॉल मैदानात आलाय.
अगदी आपण जर पाहिलं तर सचिन कनोजियाने सम्राट संघासाठी एक हाती खेळी केली आहे. साहिल, सचिन, रोहित, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राकेश, हे सर्व खेळाडू जे आहेत आज गेले 2 दिवस खूप चांगला परफॉर्मन्स देतात, त्यामुळे त्यांची टीम अगदी मजबूत स्थितीमध्ये होती या स्पर्धेमध्ये. परंतु आज मात्र डू ऑर डाय सिच्युएशन आहे. ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र जिंकायची आहे. राकेश विरुद्ध रोहित होता यावेळेला. दुसऱ्या बाजूने राकेशने सुद्धा मोरिया संघासाठी चांगला परफॉर्मन्स दिला बॅटिंगच्या माध्यमातून. आज गोलंदाजी तितक्याच ताकदीने करण्याचा तो प्रयत्न करतोय. कुठेतरी त्यांना मात्र आता कमीत कमी धावांचा षटक हाताळण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, एक तिखट मारा ज्याला टिचून गोलंदाजी करणं म्हटलं जातं ते करायचंय. सध्या स्कोर जर पाहिलं तर 27, 8 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. 27 धावा. आणि यावेळेला बॅटची एज घेऊन बॉल मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जातोय. डिक्लेअरकडे जाईल. एक घोषित धावा त्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. आणि एकेरी धावेसोबत 28 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 चेंडूंचा खेळ मात्र पूर्ण झाला. 4ही चेंडूवरती सिंगल आलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. सेकंड लास्ट ओव्हर, 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. हे समीकरण मला वाटतं शेवटपर्यंत असंच चालू राहणार आहे. कारण या मैदानावरती चौकार षटकार ठोकणं तितकं सोपं नाहीये. एकेरी दुहेरी धावा तुम्ही खूप सहज मिळवू शकता. आणि यावेळेला मात्र आपण हा वेगळ्या धाटणीचा फटका पाहतोय. अगदी नटराज स्टाईल मध्ये रोहितच्या बॅटमधून आणखीन एका सिंगलची भर पडली जाते. 5 चेंडूत 5 सिंगल आलेत. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. स्ट्राइकवर रोहित, बॉलिंग मार्कवर राकेश. हा बराच खराब चेंडू होता. बॉल हातातून निसटलाय. नवीन बॉल आला होता. धावसंख्या 30 झाली आहे. 5 धावांची गरज आहे. हा खूप टप्प्याचा चेंडू होता. झाडाला लागून आत आलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न होईल का पाहूया. काय घडते काय बिघडते. प्रेक्षक थोडस आपण तिकडे क्षेत्ररक्षकांना जागा द्या. जर आपल्याकडे बॉल आला तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 चेंडूत 6 सिंगल. खूप चांगली बॅटिंग केली आहे. ओव्हर मधून मात्र एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात त्या सध्या 31 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता असेल. यानंतर मात्र विनंती असणार आहे रॉयल आर्कर्स टीमला आपण रेडी राहायचंय. या 2 संघांमधला जो विजेता असेल त्यांच्याबरोबर रॉयल आर्कर्सचा सामना होईल. क्वालिफायर 2 चा राऊंड असेल. माफ करा, चॅम्पियन्स माफ करा. रॉयल आर्कर्स मेगा फायनल मध्ये पोहोचली आहे आणि चॅम्पियन संघ जो पहिल्या क्वालिफायर राऊंड मधून मात्र पराभूत संघ होता तो एलिमिनेटरच्या राऊंड मधल्या विजेत्या संघासोबत मात्र क्वालिफायर 2 खेळेल. तर विनंती असेल टीम चॅम्पियन्स आपण टॉस साठी रेडी राहायचंय. राजेश आलेत बॉलिंग मार्क वरती. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. शेवटचे महत्वपूर्ण 4 चेंडू आणि पहिलाच बॉल. वा, आणि पहिल्याच बॉल वरती हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या षटकारासाठी मात्र 501 रुपयांचा पुरस्कार सुरेन कनोजिया यांच्याकडून फलंदाज रोहित परदेशीला. आणि सचिन कनोजियाला सुद्धा 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुरेन कनोजिया यांच्याकडून. पहिल्याच बॉलवर की खणखणीत षटकार ठोकून मात्र टीम सम्राट आता क्वालिफायर 2 मध्ये खेळणार आहे टीम वाळकेश्वर चॅम्पियन सोबत. चला लगेच टॉस साठी या दोन्ही टीम.
सम्राट वर्सेस रॉयल आर्कर्स है। अभी सम्राट और चैंपियन खेलेगा।